सर्वांना नमस्कार बंधूंनो, मी वीरेश वसाई हिरेमठ. बंधूंनो बेळगाव भागाचा मेन एक मुख्य भाग म्हणजे पश्चिम भाग. पश्चिम भागातील सर्व बऱ्याचशा गावांमधील लोकांनी उसगावच्या मार्कंडे नदीच्या बाजूला असलेलं की एक पवित्र देवस्थान गणपती मंदिरच्या बाजूला असलेलं हे औदुंबरचं वृक्ष आहे. या वृक्षाखाली त्याने 6 महिन्याला एकदा एक ट्रॅक्टर फोटो जमा करायला आले. हे इतके फोटो आणून ठेवणे आणि देवाचा अपमान करणे ही फार मोठी चूक करायला आहे. ही चूक न व्हावं ही माझी अपेक्षा पण आणि हृदयाची कळकळीची विनंती पण. आज या ठिकाणी आम्ही रवी कोपितकर दादा, त्याच्यानंतर देवेंद्र कांबळे यांना आणि त्याच्यानंतर सिद्धू नरवाडे, नागेश अण्णा आणि त्याच्यानंतर हे बरेचसे माझे मित्र ह्या कामामध्ये आले आज आणि सहकार्य केले आणि फोटो सगळे जमा केले आणि आता आम्ही विधीपूर्वक ते विसर्जन करण्यासाठी आम्ही घेऊन राहिले. पण सगळ्यांच्या विनंती की अशा रीतीने फोटो आणून न ठेवून अपमान न करता माझा नंबर घ्यावा आणि मला संपर्क करावा आणि मी ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी आणून द्यावा. नाही असेल तर तुम्ही बोलवा, मीच येतो त्या ठिकाणी. त्या कारणासाठी बंधूंनो असा अपमान करू नका. आणखी एकदा मी विनंती करतो तुमच्याकडे माझा नंबर घ्या 9481404055 9481404055. सर्वांना आणखी एकदा आज उसगाव जवळले मार्कंडे नदीच्या शेजारी असलेल्या गणपती मंदिरजवळ एका झाडापुढी हिंदू देवी देवतांचे फोटो ठेवण्यात आलेले. त्याचरित्या नदीपात्रामध्ये काही फोटो ठेवण्यात आलेले. आमच्या हिंदू धर्मामध्ये जी आस्था आहे, जे आराध्य आहे, त्यांचीच जर आपल्या समाजामध्ये जेव्हा गरज संपली तर आपलं काम भागलं आणि विषय संपला, अशा पद्धतीची जी भावना आमच्या हिंदू समाजामध्ये निर्माण झालेली आहे ती कुठेतरी बंद झाली पाहिजे. आज काही लोक असं म्हणतात आमच्यावरती, हिंदू धर्मावरती टीका टिप्पणी करण्यासाठी की गरज भागला आणि देव बदलला. त्याच पद्धतीनं आज गरज भागल्यानंतर देव बदलायचं जे प्रवृत्ती आहे ही प्रवृत्ती मनोवृत्ती बदलली पाहिजे. आणि त्यासाठी सर्व लोकसेवा फाउंडेशनच्या वतीनं वीरेश हिरेमठांच्याकडून एक मोहीम राबविण्यात येत आहे. आणि ती म्हटलं तर समाजामधील जिथं ठेवलेले आमच्या हिंदू धर्मातील देवी देवतांचे फोटो गोळा करून एकत्रित करून